नमस्कार मित्रांनो. आजचा प्रश्न, माणूस मेल्यावर नक्की जातो कुठे? तुमच्या शेजारचा काका, कालचा दोस्त कुठे आहेत ते? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो, पण उत्तर कोणीच देत नाही. आज कृष्ण स्वतः उत्तर देणार आहेत. होय, मृत्यूचं ते गूढ सत्य उघड होणार आहे, जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. त्यामुळे शेवटपर्यंत ऐका, नाहीतर फक्त प्रश्नच विचारत राहाल. तुमचं स्वागत आहे अमोक चॅनलवर. श्रीकृष्ण सांगतात, आत्मा अमर आहे. तो शरीर सोडतो, पण त्याचा प्रवास सुरूच राहतो. आणि हा प्रवास एकाच जगात नाही, तर 14 लोकांमध्ये. तुम्ही शाळेत फक्त 7 जन्म ऐकले असतील, पण 14 लोक? वरचे 7 लोक म्हणजे तुमच्या पुण्याचं फळ. सत्यम लोक, तपलोक, जनलोक, महालोक, स्वर्गलोक, भुवरलोक आणि आपला भूलोक, पृथ्वी विश्व. पुण्यवान लोक देवाच्या दिशेने वर जातात. खालीचे 7 लोक म्हणजे पाप कर्माचा बोजा, अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि सर्वात अंधकारमय पाताळ. पापी लोक अधोगतीकडे खाली खेचले जातात. न्याय कुठे ठरतो? फक्त आणि फक्त तुमच्या कर्मावर. तुमचं पुण्य जास्त की पाप, यावरच ठरतं तुमचा प्रवास वरच्या स्वर्गाकडे होणार की खालच्या अंधकारमय लोकांमध्ये. काय भयंकर ना. आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत हा विचार एकदा जरूर करा. थांबा, जर तुम्ही गीता दररोज ऐकताय म्हणजे तुमच्यात बदल सुरू झाला आहे. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण आणखी धक्कादायक सत्यांसाठी तुम्हाला अमोक चॅनलचं सदस्य व्हावं लागेल. हा होता भाग 54, आत्मा, मृत्यूनंतरचा प्रवास आणि 14 लोकांचं गूढ रहस्य. पुढचा प्रश्न अजून धाडसी आहे. भाग 55, मृत्यूची घडी ठरते कोण, कधी, कशी, का? हा भाग तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन येईल. हा चुकवू नका. उद्या सकाळी 8 वाजता भेटूया. जय श्रीकृष्ण.